की वेट लॉस केलेला आहे, तू पण वेट लॉस केलेला दिसतंय. त्यानंतर प्रश्न काय येतो की किती खर्च आला. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला आवाज ऐकून थोडं कळलंच असेल की माझी तब्येत ठीक नाही आहे. ॲक्च्युली खूप जास्त सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन सारखं झालं आहे. तर गेले 3-4 दिवसांपासून माझं चालू आहे. बेसिकली घरामध्ये एकानंतर एक सगळ्यांचे नंबर लागलेत. मुलं आता ठीक आहेत, चेतन पण ठीक आहेत, पण मला अजूनही बरं वाटत नाहीये. सो मध्यंतरी मी व्लॉग सुद्धा एक पोस्ट केला नव्हता, कारण की लिटरली माझा घसा एवढा बसलेला की काही आवाजच येत नव्हता बाहेर. सो इट वॉज सो डिफिकल्ट टू इवन टॉक. आणि त्याचबरोबर एडिटिंग करण्यासाठी पण मला बिलकुल त्राण नव्हते. सो मध्ये एक गॅप झाला. ॲज आय सेड की आता थोडंसं मला ठीक वाटतंय, नॉट कम्प्लिटली, बट स्टील आय वॉज लाईक की चलो आज थोडासा व्हिडिओ करूया, जेवढं जमतंय तेवढं. डेली रुटीन कम Q&A टाईप असा एक व्हिडिओ फिल्म करते. जस्ट आता ना लॉन्ड्री म्हणजे कपडे धुवून घेतलेले आहेत आणि आता मला मुलांचे कपडे घडी घालायचे आहेत. थोड्याच वेळात मला मुलांना आणण्यासाठी पण जायचं आहे, कारण की दोघांचे क्लासेस वगैरे असतात. So I'm going to do that, but before that let's fold the clothes and have some chit chat. सगळ्यात आधी तर मागच्या व्हिडिओमध्ये मी घरामध्ये काय काम चालू आहे वगैरे ते सगळं सांगितलं तुम्हाला. त्याचबरोबर ऍक्च्युली भरपूर साऱ्या गोष्टी शेअर केल्या त्या एकाच व्हिडिओमध्ये मी, कारण की मला असं वाटलं की नुसतं स्टेप बाय स्टेप सारखे व्हिडिओ बनवत बसण्यापेक्षा की आज आम्ही नुसतंच बघायला गेलो, मग त्याच्यावरती 15 मिनिटाचा व्हिडिओ, मग परत आम्ही हे सिलेक्ट केलं, मग त्याच्यावरती 15 मिनिटाचा व्हिडिओ. मला ते तेवढं आवडत नाही. बेसिकली आय एम लाईक की आय मेक अ वन व्हिडिओ विच विल हेल्प पीपल, की त्यांना पण जर का त्यांच्या घरामध्ये, म्हणजे मोस्टली इथे अमेरिकेमधलेच जे लोक आहेत त्यांना जर का त्यांच्या घरामध्ये असं क्लॉजेट किंवा काही करायचं असेल किंवा कुठलंही फर्निचर करायचं असेल तर काय प्रोसेस असते हे एक व्हिडिओ पाहिल्यावरती लगेच लक्षात यायला पाहिजे, ना की असे वेगवेगळे व्हिडिओज. कारण की एक तर लिंक तुटते त्याच्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे व्हिडिओ बघत बसावे लागतात तुम्हाला जर का पर्टिक्युलर सगळी माहिती हवी असेल तर. त्यामुळे मी काय केलं की एकच व्हिडिओ बनवला आणि प्रत्येक वेळेस आम्ही काय काय जे करत होतो क्लोजेटसाठी, फर्निचरसाठी, दुकानात जाणं, ऑर्डर करणं, प्लॅनिंग, त्यानंतर डिझायनिंग, त्याच्यानंतर शिपिंग, डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर ते असेंब्ली, असं सगळ्या गोष्टी मी एकाच व्हिडिओमध्ये फिल्म केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला ते बघायला आवडलं असेल. अजून तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा. पण आम्ही काय केलं की 2-3 कंपन्यांकडून आम्ही कोट्स घेतलेले होते की आपल्याला कसं, म्हणजे बजेटनुसार कसं होतंय, कुठे चांगले प्रॉडक्ट्स मिळतात आणि आपल्याला हवं तसं कसं करता येईल. कारण की हे कसं आहे, कारण की अमेरिकेमध्ये कसं आहे की एकतर माणसांची कमी, त्यामुळे तुम्हाला लेबर मिळणं खूप अवघड असतं, त्यामुळे तुमचे चार्जेस पण खूप जास्त होतात. सो अशा सगळ्याच गोष्टी असतात आणि लिमिटेड हे असतं, म्हणजे काय म्हणूया व्हरायटी. भारतामध्ये तुम्ही जिथे जाल तिथे व्हरायटी, इतकं बघायला मिळतं व्हरायटी की काही विचारायला नको. एक नाही तर 100 असतात आपल्याकडे, पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला लिमिटेड सोर्स असतो आणि त्यामधनंच तुम्हाला एक सिलेक्ट करायचं असतं. तर आम्ही सिलेक्ट केलं IKEA पॅक्स, कारण की ते एक तर दिसायला एकदम मॉडर्न होतं, दुसरं म्हणजे आमच्या बजेटमध्ये होतं, आणि तिसरं म्हणजे की जसं हवं तसं डिझाईन करता येणार होतं आपल्याला. दुसऱ्या ज्या कंपन्या होत्या इथे भरपूर आहेत, क्लॉजेट वर्ल्ड आहे, क्लॉजेट कंपनी आहे, अजून भरपूर आहेत, एक 3-4 तर आहेतच आहेत. तर त्यांच्याकडनं पण दोघांकडनं कोट घेतला होता. एक्स्ट्राऑर्डिनरीली एक्सपेन्सिव्ह आम्हाला कोट दिलेले होते. प्लस त्यांचं असं म्हणणं होतं की इथे हेच होईल, इथे हेच होईल, असंच कपाट होईल, तसंच कपाट होईल. सो मी आणि चेतन असं म्हणलं की असं करण्यापेक्षा मग आपण वाय नॉट वी विल डू इट इन IKEA पॅक्स. सो मग पहिल्यांदा काय केलं की मी घरी बसून पूर्ण सगळं डिझाईन केलं, आणि त्यावेळेस मी मोस्टली हे पाहिलं की एंटर केल्यावरती क्लॉजेटमध्ये व्हिज्युअली कसं दिसेल आणि कसं पाहिजे आपल्याला, लेआउट कसा पाहिजे आणि जागेचं युटिलायझेशन कसं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर मी भर दिला होता. आणि तसं एक छानसं डिझाईन तयार केलं वेबसाईटवरती आणि ते चेतनला दाखवलं. सो त्याच्यानंतर चेतनचा रोल हा होता की कुठे कुठे काय काय व्यवस्थित बसवता येईल. सो देर आर सो मेनी थिंग्स अराउंड इट, की जिथे तुमचा ड्रॉवर आहे तिथे तुम्ही डोअरचं हिंज नाही बसवू शकत, किंवा खाली जे सगळ्यात असतात ड्रॉवर
ड्रॉवर्स, तिथे तुम्हाला ड्रॉवर नाही बसवता येत, ट्रेज बसवावे लागतात. सो असं बरंचसं काय काय आहे. तर ते सगळं चेतननी सेट केलं होतं. सेट म्हणजे त्यानुसार इंटिरियर डिझाईन केलं होतं. आणि असं आम्ही बेसिकली क्लोजेट डिझाईन केलं. तरी सुद्धा आम्हाला काही प्रश्न होते, ते आम्ही तिकडे जाऊन आयकियाच्या स्टोअरमध्ये त्या माणसांना विचारून आम्ही ते सॉर्ट आउट केलं. त्यानंतर प्रश्न काय येतो की किती खर्च आला. सो बेसिकली क्लॉजेट अजूनही इन मेकिंग आहे. सो जेवढं मटेरियलची प्राइस होती ती तर आय थिंक 4,500 वगैरे अशी काहीतरी का 5,000 पण असेल, आय एम नॉट शुअर. जेव्हा फायनलाइज करू आम्ही सगळं तर त्याच्यानंतरच कळेल. पण सध्या तरी आय थिंक इट्स अबाउट $4,500. तर तेवढा तर बेसिक खर्च आहे. त्याच्यावरती अजून इतर भरपूर खर्च आहेत. लोक कामाला येतात, ते सगळं बसवतात, त्यांचं जे काय आहे ते लेबर वगैरे ते सगळं अजून ऍड करावं लागेल त्याच्यामध्ये. पण ऑल इन ऑल जर का मटेरियलचा खर्च बघितला तर $4,500 ते $5,000 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की टोटल मी जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा सांगेन. तो तर मी सांगेनच, पण आता जस्ट मी ना मटेरियल चार्जेस जे आहेत ना ते सांगते. तर तेवढा खर्च सध्या आला आहे. तर तसं डिटेलमध्ये नंतर मी कधी सांगेनच तुम्हाला, पण सध्या जेवढी मला माहिती आहे तर त्याच्यानुसार मी सांगते तुम्हाला. हे एक होतं. त्याच्यानंतर आणि अजून ना ह्या कमेंट खूप असतात की तू नेहमी म्हणजे डेली व्लॉग्स बनवत जा आणि नेहमी पोस्ट करत जा. तर माझा प्रयत्न चालू आहे. आय एम डुईंग माय बेस्ट. पण आजकाल वर्कलोड एवढा आहे ना, सगळीच कामं आहेत. सो मी प्रायोरिटाईज करते माझं वर्क आणि जसं जमेल तसं मी करते. इंस्टाग्रामवर माझे जास्त एफर्ट्स आता चालू आहेत. आय एम डुईंग माय बेस्ट. आणि ऑफकोर्स युट्यूब तर चालूच आहे. युट्यूब माझं पॅशन आहे. पहिल्यापासून मी सांगते, मला व्हिडिओ फिल्म करण्यापेक्षा एडिट करायला खूप जास्त आवडतात. सो ते तर मी नेहमीच करत जाईन, त्याच्यात काही वादच नाही. नेक्स्ट असा होता की स्किन केअर आणि ह्याच्याशी रिलेटेड होता. फेशियल हेअर रिमूव्हल कसे करतेस आणि मेकअप प्रॉडक्ट्स आणि ब्युटीशी रिलेटेड वगैरे असे. तर मी काय केलेलं आहे की मी इंस्टाग्रामवर मोस्टली हे जे ब्युटी प्रॉडक्ट्स म्हणजे जे मेकअप प्रॉडक्ट्स मी यूज करते किंवा जे काही माझं ब्युटी रुटीन आहे, स्किन केअर म्हणा, गोष्टी, फॅशन, आउटफिट, तर ह्या सगळ्या गोष्टी मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करते. सो तुम्ही मला तिथे फॉलो करू शकता. स्नेहा दिवाण ऑफिशियल हे माझं इन्स्टा हँडल आहे आणि फॉलो मी देअर. तर प्रश्न इथून सुरू झालेला की फेशियल हेअर रिमूव्हलचा वगैरे. तर त्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ एक बनवलेला आहे जो की आहे आय थिंक माय मंथली स्किन केअर रुटीन और समथिंग लाईक दॅट. सो प्लीज डू चेक इट आउट. तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन मिळेल. ऑल्सो मागच्या व्हिडिओमध्ये मला 2-3 कमेंट अशा सुद्धा बघायला मिळालेल्या की वेट लॉस केलेला आहे, तू पण वेट लॉस केलेला दिसतंय आणि चेतननी पण केलेला आहे वेट लॉस, तर तुम्ही दोघं पण दिसताय वेट लॉस केल्यासारखे, म्हणजे चेंजेस दिसतात. सो आय एम व्हेरी ग्लॅड की तुम्हाला ते चेंजेस जाणवत आहेत, कारण की वी आर टेकिंग सिरियस एफर्ट्स अबाउट इट. नॉट बिकॉज वेट लॉस आणि हे, बट इट जस्ट की आम्हाला हेल्थ कॉन्शियस होणं गरजेचं आहे. थोडं हेल्दी फूड सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तसं तर आम्ही बाहेरचं काही जास्त खातच नाही. तुम्हाला माहिती आहे मी मोस्टली घरीच कुकिंग करते. एवढ्या वर्षांपासून तुम्ही मला बघताच. इवन आम्ही कुठेही बाहेर पण गेलो तरी माझा पहिला प्रेफरन्स असतो घरी येऊन डाळ भात लावायचा. पण कधी कधी ते सुद्धा शक्य होत नाही. सो अशा केसमध्येच आम्ही बाहेर खातो वगैरे. बट अदर दॅन दॅट आमचं बाहेर खाणं खूप कमी होत आहेच, म्हणजे पहिल्यापासून कमीच आहे. पण घरी सुद्धा आम्ही असं करायचो की जे बाहेर आम्ही खात नाही ते घरी बनवून खायचो. पण मग आता ते सुद्धा थोडंसं कमी केलेलं आहे. जस्ट प्युअरली बिकॉज ऑफ हेल्थ रिझन्स. असं काय हे नाही, स्पेसिफिक नाही. मला असं वाटतं की वेट कमी असणं, तुम्ही बारीक असणं, तुम्ही जाड असणं, या सगळ्यापेक्षा ना तुम्ही किती आतून हेल्दी आहात दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो इट डझंट मॅटर की तुम्ही बाहेरून कसे दिसताय. आय मीन इट मॅटर्स पण नॉट दॅट मच. जर का आतूनच तुम्ही जर का फिट नसाल, हेल्दी नसाल तर काय, म्हणजे त्याच्या पुढे काहीच नाही, राईट. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. जर आपण फिट आहे तर सगळ्या गोष्टी आपल्या सोबत आहेत. जर आपण फिट नाही तर आपल्यासोबत काहीच नाही. सो या 2026 मध्ये आम्ही दोघांनी पण ठरवलंय की थोडंसं खाण्यामध्ये ना हेल्दी चॉईसेस करायचे. जरी तुम्ही रोज घरगुती जेवत असलात ना तरी सुद्धा त्या घरगुती जेवणामध्ये तुम्ही काय खाताय हे खूप महत्वाचं आहे. खूप जणांचं असं म्हणणं असतं की बाहेरचं खाणं सोडलं की तुम्ही
घरगुती खाताय ना मग ठीक आहे, काही पण खाताय ना घरगुती खाताय ना मग ठीक आहे, बट दॅट्स नॉट द केस. सो या हळूहळू आम्ही पण शिकतोय, लर्न करतोय आणि तसे आम्हाला म्हणजे एक्सपिरियन्समधनंच आम्ही पण शिकतोय. बट त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय मेक अनदर व्हिडिओ फॉर इट. सो या थँक्यू सो मच फॉर नोटिसिंग इट आणि टेलिंग अस, कारण की एक असं मोटिवेशन मिळतं ना की ओके वॉट एव्हर वी आर डुईंग करेक्ट. सो या चला आता मी हे उरलेले 4-5 कपडे आहेत, घड्या घालून घेते कपड्यांच्या. ॲक्च्युली मुलांचा क्लास आहे. सियानाचे जिम्नॅस्टिक्सचे 2 ड्रेसेस मी वॉश केलेत, पण घरामध्ये हे क्लॉजेटचं काम वगैरे चालू आहे ना, तर त्याच्यामध्ये मी कुठे घडी घालून ठेवल्यात मला आठवत नाहीये. तर आता मी ते शोधते आणि मग मुलांना घ्यायला शाळेत जाते. आज वेदर म्हणाल तर एवढं वारं सुटलेलं आहे की काही विचारू नका. आता म्हणजे मध्ये मध्ये खूप जोरजोरात वारं येते आणि तुम्हाला आवाज येतच असेल ह्याचा, विंड चाईमचा, पण खूप जास्त वारं. आणि रात्रीपासून वारं चालू झालेलं आहे, ते अजूनही थांबलेलंच नाहीये. कारण की विंड इफेक्ट सांगितलीच होती, पण मला वाटलं नव्हतं एवढ्या वेळ टिकून राहील. तर रात्री तर एवढी शांतता होती ना आजूबाजूला, तर तेव्हा इतका जास्त आवाज येत होता वाऱ्याचा की लिटरली मला जाग आली. आणि लाकडाची घरं असतात ना, तर त्याच्यामध्ये एक थोडा वेगळा आवाज येतो. मी आता एक्सप्लेन नाही करू शकत आहे कसा आवाज एक्झॅक्टली, बट तुम्हाला लगेच कळून जातं की काहीतरी बाहेर चालू आहे, म्हणजे वारा किंवा पाऊस किंवा काहीतरी. तर तसं रात्री एकदम जोरात वू असा आवाज येत होता आणि तेव्हापासून वारं चालू आहे, ते अजूनपर्यंत चालू आहे. बाकी इथे आता झाडांना जरा पालवी वगैरे फुटायला लागलेली आहे हळूहळू, जास्त नाही पण एक सुरुवात म्हणतो ना आपण तसं. आणि बर्ड्सचा जास्त आवाज येतो. तर असं हळूहळू जसं जसं सीझन चेंज होतात ना, हे बदल जे आहेत ना, तर ते तुम्ही स्लोली नोटीस करता. सो ते आहे. म्हटलं बरेच दिवसात तुम्हाला बॅकयार्डचं काहीच दाखवलं नाही, काय कसं आहे आपलं बॅकयार्ड. तर म्हटलं चला पटकन बॅकयार्ड आणि वेदर कसं आहे ते दाखवूया. दुपारी मी व्हिडिओ बनवलेला, कारण की मुलांना तेव्हा स्कूलमधून आणायचं होतं आणि त्यानंतर एवढी घाईगडबड झाली. मुलांना पटकन घेतलं, ड्रेस चेंज करवले, त्यांना क्लासला सोडलं आणि तिथून मग माझं पण जिम होतं, तर तिकडे गेले होते मी जिमला. आणि जस्ट आता जिम वगैरे सगळं झालं, मुलांचे क्लासेस झाले, घरी आणलं. चेतननी त्यांना आज आवरलेलं वगैरे आहे, कारण की माझं जिम गेले 3 दिवसांपासून का 4 दिवसांपासून मी गेलेच नाही आहे जिमला, कारण की तब्येत ठीक नसल्यामुळं. तर मी म्हटलं आज थोडं मला बरं वाटतंय, तर आज आता मी जिमला जाऊन येते थोडा वेळ का होईना. सो आता जस्ट जाऊन आले मी आणि मुलं इथे बसलेत, रीडिंग करतात. सियानाचं रीडिंग चालू आहे. शौर्य तू काय करतोस? हां प्लेइंग. सियानाने त्याच्यासाठी इथे असं पिलोजचं हाऊस बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला शांत बसवलंय, सो दॅट सियाना कॅन रीड हर बुक. कसं झालं सियू तुझा आजचा क्लास? शौर्य तुझा क्लास कसा झाला आज? नाही आवडलं तुला का? बर ठीक आहे. पण आता ते टाइमपास चालू आहे त्यांचा. आता डिनर वगैरे सगळं बनवायचं आहे, अजूनही काहीच तयारी नाही केलेली. आणि आज बघूया आता डिनरमध्ये काय बनवायचं ते पण नाही ठरवलेलं. पण आज वेदर खूप छान वाटतं. आत्ता बाहेर सकाळी एकदम गरम गरम होतं, आत्ता खूप छान आहे, मस्त एकदम बाहेर बसण्यासारखं आहे. फक्त एवढंच आहे की आत्ताच्या सीझनला ना थोडेसे डास असतात इथे. मला पण माहिती नव्हतं, म्हणजे कम्युनिटीमध्ये वगैरे, म्हणजे अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये वगैरे एवढं समजत नाही डास वगैरे असतात अमेरिकेमध्ये. पण आता आमच्या घराच्या आजूबाजूला अशी बाग आहे, लॉन आहे, पक्षी लॉन आहे वगैरे, तर त्यामुळं मग डास वगैरे थोडेफार जाणतात. भारतातल्यासारखे नाहीत, खूप कमी भारतातल्यापेक्षा, पण आहेत, म्हणजे नाही असं नाही. पण असं इतकं छान वेदर आहे ना, आणि समुद्र पण दिसतोय, इतका छान दिसतोय इथे समुद्र. ॲक्च्युली आता फ्रंट कॅमेरानी एवढं ते कॅच होत नाही, पण असं बघायला गेलं तर लगेच दिसतो समुद्र. मे बी आय एम शोईंग रॉंग साईड. इथे कुठेतरी, इथे आय थिंक, नॉट शुअर. उलट्या कॅमेराने दाखवते, बॅक कॅमेराने दाखवलं ना लगेच दिसतो. ती जी पूर्ण अशी तिथे लाईन आहे ना, तर ती समुद्र आहे. कॅमेरामध्ये आय डोंट नो कसं दिसतंय. आता सनसेट होतं ना, तर छान प्रकाश पडलाय पाण्यावरती आणि ते आकाश खूप छान दिसतं. तर चला आता डिनरचं बघते, डिनर बनवते. जिम करून आले तर एकदम आता असं थकल्यासारखं झालंय. थोड्या वेळ असं वाटतं काहीच नको करायला आणि मग नंतर एकदम एनर्जी येते. बट आता एक 5 मिनटं बसते, छान गरम पाणी पिते, घशाला चांगलं वाटेल, आणि मग त्यानंतर कुकिंग.
जस्ट आता व्हिडिओ मी एडिट करत होते आणि माझ्या लक्षात आलं की मी या व्हिडिओचा आउट्रोच फिल्म केलेला नाही आहे. पण या व्हिडिओमध्ये मी थोडेफार प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. काही तुमचे डाऊट्स असतील तर ते म्हणजे एक्सप्लेन केलेले आहेत. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.